निकालाची वाट न पाहता आयोगानं पक्षचिन्ह विकलं, राऊत म्हणतायत. निवडणूक आयोग बौद्धिक नक्षलवादी असंही राऊत यांचा आरोप आहे. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट असा राऊत यांचा दावा आहे. निवडणूक आयोगानं पक्ष फुटीवरती शिक्कामोर्तब केले विधिमंडळ पक्षाचा आणि पक्ष आणि चिन्ह हे मिंदे गटाला विकले. यात खूप मोठा व्यवहार झाला. निवडणूक आयोग विकत घेतला. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे. निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे. आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात हे स्पष्ट झालं. मिंदे म्हणतात न्यायालयामध्ये आपला राजकीय विजय होईल. ते न्यायालय शब्द त्याने वापरला का मला माहित नाही. आपला राजकीय विजय होईल. देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल जो आधी लागला. बरोबर ना. आणि नरेंद्र मोदी असं म्हणतात की त्या गद्दारांना भेटल्यावर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. या तिन्ही स्टेटमेंट जर एकत्र केल्या त्यातून एकच अर्थ निघतो की ह्या सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा या क्षणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.